नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका वक्तव्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट प्रश्न उपस्थित केला। त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल पटेल यांनी आता स्पष्ट करायला हवं की ते खरोखर अजितदादांचे समर्थक आहेत की फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात, कारण प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत ज्येष्ठ आणि प्रभावी नेते मानले जातात। त्यामुळे त्यांच्या संदर्भात असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे राजकीय चर्चेला वेग आलाय। रोहित पवार यांनी असंही म्हटले की अजित पवार यांच्याशी संबंधित काही मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे। कोण कोणाच्या बाजूने उभा आहे आणि कोण काय भूमिका घेत आहे हे जनतेसमोर स्पष्ट झालं पाहिजे असंही त्यांनी सूचित केलं। त्यांच्या मते जेव्हा एखाद्या मोठ्या घटनेबद्दल चर्चा सुरू असते तेव्हा वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडणं गरजेचं असतं। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली। या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। काही जणांच्या मते रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत आणि त्यावर स्पष्टीकरण मिळणं आवश्यक आहे, तर दुसरीकडे काहींचं मत असं आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल सार्वजनिकरित्या अशा प्रकारचे प्रश्न विचारणे योग्य नाही। दरम्यान या वक्तव्याबाबत प्रफुल्ल पटेल यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणावर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। आता पुढे या विषयावर प्रफुल्ल पटेल काय उत्तर देतात आणि या वादाचा पुढचा टप्पा काय असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबाबत सखोल आणि पारदर्शक तपास व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।